हा काळू बकरे दरोडेखोर, किंमत 50,000 रुपये. हा खुनी पक्या लकडे 25,000 रुपये. हा दत्ता तटकर 20,000 रुपये. हा स्मगलर राजन 1,00,000 रुपये. हे झाले सगळे डोंबवलीच्या खोड्यातले दरोडेखोर. आता हे डोंबवलीचे हेमंत चित्रे 50,000, MG वीरा 50,000. तुला सांगतो या फाईलीत जवळजवळ 50-60 लाखाचा माल आहे. हे पैसे एकदा मिळू देत मग बघ तुला कुठे नेऊन ठेवतो ते. काय करतोस तू? एवढं दरोडेखोरांना पकडण्याचं धाडस करतोस आणि माझ्या प्रेमासाठी तू छोटस धाडस करणार नाही? अगं तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. कड्यावरनं उडी मारायला सांग आता मारतो. समुद्रात उडी मारायला सांग आता मारतो. यावनं नाही का आता उडी मारली पण तुझ्या बापाला भेटायला सांगू नको ग. अरे त्यात काय अवघड आहे? हे बघ मी सांगते तसं कर. सरळ जायचं, वडिलांना भेटायचं आणि त्यांना सांगायचं माझं तुमच्या बेबीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लगीन करायचंय. मग ते लगेच गोळी घालती. मग मी खलास. मग तू पांढऱ्या कपड्याने फिरायला मोकळी. अगं तुझे वडील मिलिटरीत होते ना? अरे ते मिलिटरीत होते, मस्त होते. हा म्हणजे बंदूक कशी चालवायची शिकवायला होते. अशी बंदूक द्यायची काय चांगली आहे. दरोडेखोर टाकू यात नक्कीच सापडणार. आईला बसल्या बसल्या 50,000 रुपये मिळाले. हा सापडला. शेम टू शेम. कहाँ भाग के जाएगा? सापडला. मैं तुझे छोड़ूंगा नहीं ठाकुर. बाजूला कर. कोण आहेस? मी कोण आहेस तू? बार्शीकर. बेबी बेबी बेबी. मी बेबीचा बाप. बाप रे बाप. का आला होतास इथे? तुमच्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे माझंही तिच्यावर प्रेम आहे. ती माझ्याशी लग्न करणार आहे. म्हणजे मी पण तिच्याशी लग्न करणार आहे. लग्न? काय असतोस? मी नोकरी करतो. कुठे नोकरी? नोकरी असल्या शुद्र गोष्टी मी करत नाही. मी बिझनेस करतो. बिझनेस? येस. कसला बिझनेस? अहो माझा सगळा बिझनेस मी या फाईल मध्ये बंद करून ठेवलाय. हे बघा हरवलेल्या व पळवलेल्या महिला तरुणी लहान मुलं मुली हे 3-4 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. बेपत्ता पुरुष आणि वृद्ध ह्याचे 4-5 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. आता ही तुमची फाईल. दरोडेखोर डाकू कुहिरब्यात कुविख्यात अतिरेकी ह्याचे 30-40 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. अहो हे सगळे सापडले पाहिजेत. बघा मग पैसाच पैसा. अच्छा अच्छा. मग आपण काय त्यांना शोधण्याचा उद्योग करता? करेक्ट. बबनराव डिटेक्टिव्ह म्हणतात मला. ह्यातला एक जरी मिळाला ना 15-20 हजार रुपये कुठे गेले नाहीत. तुम्हाला म्हणून सांगतो पंजाब मध्ये हा धंदा जोरात चालेल. दिवसाला एक अतिरेकी मिळाला ना 25-30 हजार रुपये कुठे गेले नाहीत. बघा बघा तुम्ही खात्री करून घ्या. बघा बघा बघा. मूर्ख महामूर्ख. म्हणून तर तुमच्या मुलीशी लग्न करतोय. असल्या गाढवाला जावई करून घेण्यात का मी गाढव नाही. फायली असं काय करताय? 50-60 लाखाचा माल आहे. अहो मी तुमचा पेपर घेऊन जातो. बाहेर व्हा. 50,000चं गिराईक सापडायचं. थँक्यू सर. गाढव लग्न करायला निघालाय. पण तू रागावू नकोस रे. हे बघ तू नोकरी बघ कुठेतरी. त्याशिवाय आपलं लगीन कसं होणार? नाही झालं तर नाही झालं. मी नाही घाबरत. ते आपण नुसतं प्रेम करूया का ग? तसं नाही चालायचं. नाही चालायचं. सिनेमात कसं हिरो हिरोईन लगीन करतात तसं आपण पण लगीन हे करायचं. जाऊन तुझ्या बापाला सांग. तो मला मूर्ख समजतो, नालायक समजतो, पैसे कमवायची अक्कल नाही म्हणतो. अरे अशी शक्कल लढवीन आणि तुझ्या बापाच्या दारात पैशाचा ढीग उभा करीन. तो मोजत बसेल रोज. तोंड बघा तोंड. म्हणजे पैशाचा ढीग उभा करीन. 5 का 10 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 5 का 10. बाल्कनी आहे का? आहे ना. किती पाहिजे? 2 पाहिजे. 2 पाहिजे. 20 रुपये काढ. 8 रुपयानी एक दे ना. 8 रुपये? तिकडे हॉटेलात बसून पाव मिसळ खायची काय? आपल्याकडे फिक्स रेट. बरं बरं 2 दे. आता कसं जरा कॉर्नरची सीट दे. काय बेड. थँक्यू. असू दे असू दे. काळा बाजार करते काय तिकिटाचा? काळा बाजार करते कम्प्लेट. तोही पोलिसाच्या डोळ्यात देखत. तुला जनाची नाही निदान पोलिसाची तरी. नाव बोल चाल कम्प्लेट. नाव बोल फटाफट. बरं की काय? पहिलं अक्षर ब आणि शेवटचं ट. आता पहिला अक्षर ब म्हणजे बघा. मी काय कोडी सोडवायला आलो का इथं? जास्त बडबड नाही पाहिजे. अरे च
मी कुठं बडबड करते हं. नुसतं 5 का 10 5 का 10 एवढंच बोलते हे बघ तुला पाहिजे का लवकर बोल तू 2 रुपये कमी घेईन मस्त पिक्चर आहे प्यार का दीवाना आ? 10 आठवडे चालले मी आटीनीला हे- तरी बी हाऊसफुल हिरोईन हिरोला पळवून देते गाण्यावर तर पब्लिक लई खुश आहे तुला स्टोरी सांग का स्टोरी ए चौकीवर जायचं आणि स्टोरी सांगायची साहेबाच्या समोर कॉम्प्लेट प्यार कधी मना करून टाकतोय बरोबर बघतो स्टोऱ्या सांगते स्टोऱ्या साहेबाच्या समोर अं, अरे वेड्या साहेबाच्या समोर आणि गाढवाच्या मागे कधी उभं राहू नये माणसानं काय झालं तुम्हाला हात बसेल काही पत्त्या लागायचा नाही काय रे अं, नाव काय तुझं आपलं नाव अजून तुला कोणी सांगितलेलं दिसत नाही बजरंग हवालदार म्हणतात आपल्याला हं. आपल्या एरियामध्ये काळा बाजार केलेला आपल्याला अजिबात चालत नाही लय दरार आहे आपला या एरियामध्ये हा ए आपला बी लई दरार आहे या थिएटरवर बिट्टी म्हणतात मला माझं नाव बिट्टी आणि तुझं बजरंग दोन्ही बी बस लय कथा करायला लागली का तू आणि तू बी लई कायदा शिकवायला लागलास अरे काय आहे? बघ धंद्याचा टाइम आहे माझा 5-25 रुपये कमवायचा कामाचा टाइमपास करायला लागलास ना तू पहिले चौकीवर चल लाकअप मध्ये टाकलं टाइमपास म्हणजे काय कळलं तुला अरे चल चल भीते का काय तुझ्या साहेबांना नाही तुझ्या साहेबांना सांगून तुझी बदली करून टाकली तर नावाची बिट्टी नाही मी चल तर का हल्लीस ना तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही सांगून ठेवतो इकडची तिकडे करून टाकेन कम्प्लेट चल चल हा. शाळा बन चल मला शिकवतो मलाच दम देते साहेब काय आहे? साहेब हा तिकीट कसली काळा बाजारातली तिकीट हा डायरेक्ट 180 जलमठेप कम्प्लीट कोण ही पोरगी काहीतरी बडबडू नका रेड 100 पकडली साहेब रेड 100 खात्री आहे का तुझी विचार दिला चुप मागच्या वेळेला का बाईला पकडून आणली होतीस संशयास्पद म्हणून महिला पोलीस निघाली होती ती ते लास्ट टाइम मला थोडी मिस्टेक झाली होती हा. साहेब आता माणूस म्हटलं की कधी कधी हातातून मिस्टेक होते साहेब आता हा. तुम्ही नाही काय ते वेळेस काय? पण मी हिला तिकीट ऐकताना डायरेक्ट पकडली साहेब कम्प्लीट लय तोंड वाजवते साहेब आगाव आहे तुमच्यासारखीच काय साहेब खुर्ची खराब आहे 1 मिनिट हवालदार एक फडकान फडकं आणायला सांगते आगाव आहे ऐकलाय मी काय म्हणणं आहे तुझा काय म्हणणं आहे तुझं हा आता तुम्ही विचाराल हा धंदा का करते दुसरा धंदा का नाही करत विचारा विचारा अहो विचारा की का करतेस साहेब आजकाल काम धंदा मिळतोय का कुठं मिळतोय का तुम्हीच सांगा मी आणि माझा धाकला भाऊ साहेब पोटा पाण्याचं मिळवायला नको का दोघांच्या बी नको का तुम्हीच सांगा अहो इथं रोजच्याला 5-50 रुपये तरी मिळतात हिंदी पिक्चर असले की डबल मिळतात हिंदी पिक्चर साहेब तुम्ही बघत असाल की हिंदी पिक्चर हिरो हिरोईन बस धमाल करतात नाचतात काय गातात काय लई फायटिंग शेवटी तुफान मारामारी तू तुझं तोंड बंद ठेव का जरा सांगितलं ना आता साहेब मी कुठं बोलले साहेब मी मगासपासून गप्पच आहे ऐका नाही तुमचा हवालदारच लई आगाव आहे सांगितलं नाही साहेब हं. विनाकारण मला इथं घेऊन आला मी बी भीते का काय म्हणलं चल तर चल तुझा साहेब का वाघ आहे का लांडगा आहे साहेबाला लहानगा म्हणायचं का? चल 1 ग्लास पाणी घेऊन ये लई ताण लागली साहेब पाणी जा भाऊ, जा. साहेब पाणी जा. साहेबांनी सांगितलंय बोलायचं काम नाही पाणी साहेब काय तुमच्या हवालदाराची बदली करून टाका ब- लई 12 गाड्याचा आहे ए बाई बाई अहो बाई काय म्हणताय मला अजून माझं लगीन व्हायचंय हा म्हणून जरा नाव विचारा की बिट्टी तुझं नाव काय विचारा की विचारा विचारा पिट्टी तुझं नाव काय बिट्टी हे बघ पिट्टी सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करणं हा कायद्याने गुन्हा आहे समजलीस हम्म. हे बघ दुसरा काहीतरी चांगला उद्योग कर पुन्हा मला तू इथे दिसणार नाहीस अशी मला आशा आहे का साहेब तुमची बदली होणार आहे जाती का नाही तू आता पुन्हा इथे दिसलीस तर याद कधी निघाले? राख काठी काठी अहो. ठेव, ठेव. हा. पण साहेब पाणी अरे बापरे पाणी दे रे बाबा पाणी दे आणलं आणि तुझं ना पाणी थँक्यू 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 साहेब एक सांगते काय तुम्हाला कधी बी पिक्चरचं तिकीट लागलं आपल्याला सांगायचं आपली समधीकडे ओळख आहे आपलं प्रेमा टाकीज आहे ना प्रेमा टाकीज तिकडे पुढल्या हप्त्यात मस्त पिक्चर लागते काला पहाड लय प्रेमात येऊ नको साहेबाचं प्रेम भारी पडेल कम्प्लीट शहाणपणा करू नका साहेब साहेब मी काय सांगितलं ते लक्षात ठेवायचं बदली बदली चल चल साहेब, picture मध्ये यायचं बरं का? साहेबाचे तुला सांगून ठेवतो
पुन्हा जर मला थिएटरच्या आवारात दिसलीस ना तर लंबे करून टाकीन कम्प्लेट. तू अजून ओळखला नाही मला. बजरंग हवालदार म्हणतात मला. हा. कशाला उगाच असले धंदे करतेस? नीट राहावं, मानानं जगावं. पोलिसांची जात आहे आमची. उद्या जेलमध्ये टाकलं ना तर तुझ्या भावाचे पण खायचे वांदे होतील. कम्प्लेट. जात चल.